हा मी ट्रेलिस सिस्टीम पद्धतीने केला आहे. हा हा. 2 पोल मधलं अंतर 6 फुटाचं ठेवलंय. अच्छा. कारण 10 फूट ठेवल्यानंतर याच्यावर ह्या जातीचा स्प्राउटिंग जास्त होत असल्यामुळे अंतर कमी ठेवून त्याचं मजबूती वाढवली आहे. आणि सायम सिरेड ही 15 मार्च लागवड आहे. आजच्या 15 तारखेला 15 महिन्याचा होईल तो. त्याच्यानंतर मग सप्टेंबर ऑक्टोबर पर्यंत तो ह्या लेवल पर्यंत आला होता, पोल लेवलला. आणि अशी समाधानकारक अशी ग्रोथ वाटत नव्हती, परंतु नंतर जैविक बायोलॉजिकल फर्टिलायझरची माहिती मिळाली मला. तर त्याचा वापर केल्यानंतर मला महिनाभरामध्येच थोडासा बऱ्यापैकी ग्रोथ मध्ये बदल वाटला. त्याच्यामध्ये बोन मिल, कार्बन वगैरे आणि असं सगळे 10 प्रकारच्या बॅग होत्या त्या. पूर्ण 1 एकरीच्या प्रमाणे 2 एकराचं दिलेलं होतं मी ते. आणि आज जैविक खत, बायोलॉजिकल खत देणे काळाची गरज आहे. त्याच्यामुळे आपल्या जमिनीची सॉइल कंडिशनिंग, सॉइल चार्जर केल्यासारखं वाटलंय. भुसभुशीत जमीन झालेली आहे आणि मुळांची संख्या, सगळी पानांची ग्रोथ वगैरे, ग्रीनरी, बराच मला त्याच्यात बदल जाणवतोय. पर प्लांट 1.5 ते 2 किलो पर्यंत पहिला प्लेस जायला हवा. आणि साधारण माझ्या झाडांच्या हिशोबाने पहिलं हार्वेस्टिंग 5 ते 6 टनाचं व्हायला हवं. असं एक कॅल्क्युलेशन केल्याने जाणवतंय. आता बऱ्याच ठिकाणी 3-3, 4-4, 1, 2, 3, 4, 5, 6. नंतर ही एक मॅच्युअर झाली. इथे 1, 2, 3, 4, 5, 1, 2, 3, 2, 3, 3, एक एका झाडाला 2-3 फांद्यांना सुरुवात झालेली आहे. कालही पाऊस झाल्यामुळे आता बऱ्यापैकी मागे पुढे 1-2 दिवसाचा फरक पडेल. आणि ते डोळे जोमदार दिसत आहे, अजूनही वाढण्याची दाट शक्यता आहे. हार्वेस्टिंग झाल्यानंतर नोव्हेंबर महिन्यामध्ये साधारण ते जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर, ऑक्टोबर, नोव्हेंबर 20 महिन्याचं प्लॉटचं जे आहे स्प्राउट, आपण ते बियाण्यासाठी देऊ शकतो कटिंग. कोणी इच्छुक असेल तर माझा संपर्क नंबर मी देतोय. तो आपल्या ह्या जैविक खतामुळे बऱ्यापैकी समाधानी आहे. आता परत मी आता मे मध्ये पण एक डोस भरला आहे 2 एकराचा आणि त्याचा रिझल्ट दिसतोच आहे. कारण फ्लोटिंग अर्लियर चालू झालेत माझ्या हिशोबाने कळ्या तरी. साधारण प्रत्येक फांदीला जिथे आलेल्या तिथे 4-5 कळ्यांच्या पुढेच कळ्या आलेल्या आहेत.